नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथील मुख्य सलग मोजरी बसस्थानकावर प्रवाशांच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला शाळकरी विद्यार्थी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। बस सेवेअभावी प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते श्री संजय देशमुख यांनी परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री रायलवार यांच्यासमोर प्रवाशांच्या 5 प्रमुख मागण्या मांडल्या। यावेळी श्री रायलवार यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या। मांडण्यात आलेल्या मागण्यांपैकी 4 मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केल्याने उपस्थित प्रवाशांनी समाधान व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील अमरावती ब्युरो चीफ सुनील गोरमाडे। मोजरी हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या बाहेर देखील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी, त्यांचा आश्रम, त्यांची महासमाधी याच्यासाठी अनेक भाविक लोक मोजरी देतात। मोजरी हे तिवसा तालुक्यातील असून तिवसा तालुक्यात देखील शैक्षणिकदृष्ट्या संपन्न आहे। या दोन्हीही गावाला येणाऱ्या मार्गावरून अमरावती डेपो असो किंवा नागपूर डेपो असो किंवा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातला डेपो असो, त्या डेपोच्या गाड्या प्रामुख्यानं थांबत नाही। एवढं मोठं तीर्थक्षेत्र असतानाही इथं शिकणारा विद्यार्थी, इथून अमरावती किंवा नागपूर जाणारा लघुव्यवसायिक, वृद्ध, महिला, पुरुष यांची प्रवास करताना अत्यंत अवहेलना होते। प्रत्येक ड्रायव्हर, कंडक्टर, वाहन चालक, वाहक चालक हा अतिशय तुच्छ भाषेत अपमानित करून एस टीतून बाहेर हाकलतो, बाहेर बसू देत नाही। एस टीमध्ये अमरावती डेपोमध्ये हेच हाल आहे, अमरावतीच्या पंचवटीमध्ये हेच हाल आहे, तर नागपूरच्या डेपोमध्ये देखील हेच हाल आहे। त्यामुळे अमरावतीवरून निघणाऱ्या तिवसा मोजरीच्या प्रवाशांसाठी तसेच नागपूरहून येणाऱ्या तिवसा मोजरीच्या प्रवासासाठी आणि तिवसा मोजरीच्या बाहेर जाणाऱ्या प्रवासासाठी हे आमरण उपोषण आहे। आमचं ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का आम्हाला आमच्या हक्काप्रमाणे प्रत्येक गाडीमध्ये बसू द्या, आम्हाला त्या गाडीतून हाकलून देऊ नका आणि आमच्यावर अन्याय करू नका। त्यासाठी हे उपोषण आहे। जर या उपोषणाची त्यांनी व्यवस्थित दखल घेतली नाही तर प्रहारच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या लट दिसेल आणि ST ड्रायव्हर, कंडक्टरच्या माथाळी टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमचे हाल आम्ही पाहून राहिलो का जे श्रीमंत लोक आहे ते लोक त्यांच्या गाडीने जातील, 2 व्हीलर जातील, परंतु जो गोरगरीब आहे, विद्यार्थी आहे, त्याचे हाल खूप जास्त होतात। त्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे। मी ST महामंडळाच्या DM असतील, MD असतील किंवा प्रतापराव सरनाईक यांना विनंती करतो तुमच्या माध्यमातून का मोजरीसारख्या तीर्थक्षेत्रातील येणाऱ्या भाविकांवर, प्रवाशांवर अन्याय करू नका। इथे प्रत्येक गाडी थांबली पाहिजे आणि इथून प्रत्येक गाडी गेली पाहिजे, अशा प्रकारचं आमचं निवेदन आहे। हे तीर्थक्षेत्र खूप मोठं आहे, इथून एक शेगावला जाणारी गाडी लागली पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलं आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। आज वरिष्ठांनी भेट दिली का? आज आम्हाला अमरावतीच्या विभागीय कार्यालयातील काही 2-3 जणांनी भेट दिली आहे। त्यांनी सांगितलं का संजूभाऊ आम्ही प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी लावलेला आहे, त्यामुळं आज आम्ही पाहतो तर मोजरीच्या डेपोमध्ये आम्ही पाहिल्या नव्हत्या एवढ्या गाड्या येऊन आल्या। मग हिरकणी असेल, शिवशाही असेल, शिवाई असेल किंवा इव्हन नागपूर ते पुणेची गाडी आली, संभाजीनगरवाला मुजोरी करतो तोही देखील आला, परंतु हे आम्ही उपोषणाला बसलो म्हणून आला। पण आम्ही उपोषण आमच्या सुटल्यानंतर मग काय, कायमस्वरूपी उपाययोजना तुम्ही करा। कायमस्वरूपी जर उपाययोजना केली तर आमचं हे आंदोलन थांबलं म्हणून समजा, नाही तर आम्ही स्थगित करून पुन्हा एक वेगळं आंदोलन करू। कारण की मोजरीचा बायपास झाल्यानंतर अर्ध्या गाड्या मोजरीच्या बायपास होऊन जात होत्या, आज त्या गाड्या कुठेतरी यायला लागल्या। तरी काही मुजोर 2-3 वाहन चालक आहे त्यांनी बाहेरून गाड्या टाकल्या। जे वाहन चालक बाहेरून जातील, मोजरी पास करून जातील, बायपास करून जातील, मोजरीला सोडून जातील, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, अशा प्रकारची देखील आमची मागणी आहे। ही होती आजची विशेष बातमी। अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच
MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये.